नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या शरीराला थकवा येतो, आपले हातपाय दुखतात, काहीच काम करूसं वाटत नाही, झोपूनच राहावंसं वाटतं। अशा वेळेला आपण काय करतो, सीबीसी टेस्ट करतो। सीबीसी टेस्ट म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट। आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी आहे। हिमोग्लोबिन कमी आहे म्हणजे काय, आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी आहे। आपण हा उपाय करून आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण 15 ते 20 दिवसात वाढवू शकतो। बरं, मग तो उपाय काय आहे? जास्त वेळ बोलत न बसता आपण सरळ कृतीकडे वळूया। आता आपण पाहणार आहोत बीटरूटचा ज्यूस करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। गूळ बारीक करून घेतलेला आहे, काळं मीठ, अर्धा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, त्याचबरोबर एक बीट घेतलेला आहे। आपण घेतलेला बीट मी दोन्ही साइडने कट करून त्याची साल देखील काढून घेतलेली आहे। असा कापून घ्यायचा, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या बीटाचे सर्व तुकडे घालून घ्यायचे। गूळ घ्यायचं, काही बीट चवीला तुरट असतात तर काही बीट चवीला गोड देखील असतात। आपण घेतलेला बीट हा चवीला किती तुरट आहे आणि किती गोड आहे त्यानुसार गूळ घ्यायचा। यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आपण घेतलेला बीट मिक्सरला बारीक करून झालेला आहे। आता असं एक भांडं घ्यायचं, सर्वात आधी मिक्सरच्या झाकणामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। अशी गाळणी घ्यायची आणि या गाळणीमध्ये असं ओतून घ्यायचं। यातलं सर्व पाणी गाळून झाल्यावर हे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी ऍड करायचं। आणि असं गाळून देखील घ्यायचं। आपण सोलकढी करताना ज्याप्रमाणे नारळाचं दूध गाळून घेतो त्याचप्रमाणे बीटरूट ज्यूस करताना बीट असं व्यवस्थित गाळून त्यातील पूर्ण रस काढून घ्यायचा। आता यामध्ये आपण घेतलेला लिंबाचा रस देखील घालून घ्यायचा, त्याचबरोबर चवीपुरतं काळं मीठ घालून घ्यायचं। आपला हेल्दी बीटरूट ज्यूस करून पिण्यासाठी तयार आहे। तुम्हाला थकवा नसेल किंवा तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन नॉर्मल असेल तरीही तुम्ही हा ज्यूस आठवड्यातून 2 ते 3 वेळा करून पिऊ शकता। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।